नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सका या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. दिनांक 26 जानेवारी 2026. प्रथमतः भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण गोष्ट अशी की मी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देत असतानाच आपल्याला केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय परीक्षा 2025 अंतर्गत पुढील आठवड्यात म्हणजेच 3 आणि 4 फेब्रुवारीला होणाऱ्या परीक्षेसंदर्भात अभ्यास कसा करावा या संदर्भात मी थोडं फास्ट ट्रॅकमध्ये आपल्याला काही महत्त्वपूर्ण मुद्दे सांगणार आहे. की दुसरा पेपर जो आहे तो महत्त्वपूर्ण पेपरमध्ये भारतीय राज्यघटना, शिक्षणविषयक तरतुदी यावर प्रश्न येणार आहेत. तर या संबंधित अभ्यास कसा करावा की शिक्षणाशी संबंधित जे मूल्य आहेत, न्याय, समानता, स्वातंत्र्य, बंधुता याच्यावर आधारित काही प्रश्न आपल्याला येऊ शकतात. मूलभूत हक्क जे भाग 3मध्ये कलम 14, 15, 21 29 आणि 30 यामध्ये दिलेले आहेत, याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न येऊ शकतात. म्हणून आपण याची थोडी तयारी करा. राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वे भाग 4 कलम 45 आणि 46 हे महत्त्वपूर्ण आहे, जे शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न येऊ शकतात. 86वी घटनादुरुस्ती जी 2002मध्ये झाली होती, ज्याच्यात कलम 21A समाविष्ट केलं होतं आणि 6 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांसाठी मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्याबाबत सूचित केलं होतं. ती घटनादुरुस्तीवर प्रश्न येऊ शकतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बालकांचे शिक्षण आणि हक्क कायदे या घटकावर आपल्याला प्रश्न येणार आहेत, ज्याच्यामध्ये RT ॲक्ट 2009, शिक्षणाचा हक्क कायदा 2009 याच्यावर किमान 2 प्रश्न आपल्याला येऊ शकतात. याबाबत मी यापूर्वीच एक व्हिडिओही तयार केलेला आहे की जे RTचे 38 कलम आहेत, त्या 38 कलमांची नावं, त्या कलमांमध्ये असलेले महत्त्वपूर्ण संकल्पना आणि संज्ञा यासुद्धा मी सांगितलेल्या आहेत. तर याचासुद्धा थोडंसं बारकाईने अभ्यास करा. पोस्को ॲक्ट 2012, बालकांचे हक्काचे संरक्षण 2005 आणि 2012 पोस्को ॲक्ट याच्यावर 2-3 प्रश्न सहज आपल्याला येणार आहेत. त्या संदर्भात आपल्याला थोडी तयारी करावी लागणार आहे. आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसी NEP 2020मध्ये जे बालकांशी संबंधित काही तरतुदी दिलेल्या आहेत, त्यासुद्धा आपल्याला महत्त्वपूर्ण समजून घ्याव्या लागणार आहेत. जर आपण थोडं सविस्तर अभ्यास करायचा म्हटलं तर कलमनिहाय अभ्यास करा. जसं की कलम 21 काय म्हणतं आहे, कलम 45 की काय सांगतं आहे, कलम 46मध्ये अनुसूचित जाती, जमाती आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण आणि आर्थिक मदतीच्या संदर्भात सुतोवाच आहे. नंतर कलम 29 आणि 30 याच्यामध्ये सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, आपण अल्पसंख्याक संस्थांना शिक्षण संस्था चालवण्याचा अधिकार. कलम 14, 15 आपल्याला माहिती आहे, समानता आणि भेदभावविरोधी तरतुदी म्हणजे शिक्षणाच्या संदर्भामध्ये समानता आणि भेदभावविरोधी तरतुदी यात दिलेल्या आहेत. कलम 51A पालकांचं कर्तव्य मुलांना शिक्षण देणे 86 घटनादुरुस्तीने समाविष्ट केलेले आहेत. हे महत्त्वपूर्ण बाबी आपल्याला वाचन करत असताना त्याच्यावर आधारित येणारे प्रश्नसुद्धा समजून घ्यावे लागतील. महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या ज्या झालेल्या आहेत, जसं की 42वी घटनादुरुस्ती 1976मध्ये झाली होती. शिक्षणविषयक केंद्र आणि राज्य दोघांसाठी समवर्ती सूचीमध्ये समावेश करण्याबाबत ही घटनादुरुस्ती होती. याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. 86वी घटनादुरुस्ती जी 2002मध्ये कलम 21A समाविष्ट करण्यात आलं, मूलभूत हक्क म्हणून शिक्षणाचा समावेश केला गेला. 93वी घटनादुरुस्ती 2005मध्ये की अल्पसंख्याक शिक्षण संस्थांवर RT लागू न होण्याबाबत, हे सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागेल. तर अशा प्रकारे हे महत्त्वपूर्ण बाबी आपल्याला या दुसऱ्या पेपरसाठीची तयारी करण्यासाठी आवश्यक आहेत. रोज असे नवीन मुद्दे मी आपल्यासोबत चर्चा करणार आहे. थोडंसं बारकाईने अभ्यास करून याच्यावर येणारे संभावित प्रश्नसुद्धा आपण बघा. आणि जी केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय परीक्षा आहे त्याच्यामध्ये आपण यश मिळवाल. अधिक माहितीसाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलवर यापूर्वीसुद्धा मी काही व्हिडिओ केंद्रप्रमुख परीक्षेसंदर्भात दिलेले आहेत, ते आपण पहा. निश्चितच याचा फायदा आपल्याला होईल. आणि काही महत्त्वपूर्ण व्हिडिओसुद्धा मी पुढील काळात आपल्याला देणार आहे, जी परीक्षाभिमुख प्रश्न उत्तरेसुद्धा आपल्याला देणार आहे. आपण माझ्या चॅनलला रोज भेट द्या आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा. पुनश्च आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि परीक्षेसाठी सुद्धा शुभेच्छा. धन्यवाद.